डोंबिवलीत ऐन गर्दीच्या वेळी रिकाम्या लोकलचा डबा घसरला, प्रवाशांचा खोळंबा. कळवा कारशेडकडून कल्याणकडे चालली होती लोकल. नेस्को कॉन्सर्टमधील ड्रग्ज प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला वेग. टिटवाळ्यातून तब्बल 5,000 एक्स्टसीच्या गोळ्या जप्त. ड्रग्जची किंमत 6 कोटींच्या घरात. नाशिकच्या TCS मधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील 2 आरोपींना आज कोर्टात हजर करणार. फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरही आज सुनावणी, तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या चौकशीचा आजचा 3रा दिवस. नागपुरात UMS NGOच्या संचालकाला बेड्या. महिला कर्मचाऱ्यांवर इस्लामी परंपरा पाळण्यासाठी सक्तीचा आरोप. अश्लील वर्तनाचाही आरोप. धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न होता का, याचा शोध सुरू. यवतमाळच्या राळेगावात आदिवासी मुलींच्या तस्करीच्या आरोपांमुळे खळबळ. आरोपी मजहर कुरेशीला आणखी एका गुन्ह्याखाली अटक. सर्व पक्षांकडून आज राळेगाव बंदची हाक. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराच्या मैदानात. आज राहुरी तर उद्या बारामतीत प्रचार सभा. साताऱ्यातील ZP वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज साताऱ्यात पहिली जाहीर सभा. सभेसाठी केलेल्या बॅनरबाजीत आमदार महेश शिंदेंचा फोटो नसल्यानं राजकीय चर्चांना उधाण. कमी पावसाच्या वेधशाळेच्या अंदाजानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक. पाणी साठा, पाणी पुरवठ्यासह शेतीविषयक घेणार आढावा. मुंबईच्या पाणीसाठ्यावर ताण. राखीव साठा न मिळाल्यास पाणी कपातीची शक्यता. 7 धरणांमधला पाणीसाठा 32%वर. सरकारकडे राखीव पाणीसाठ्याची मागणी. अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबादमध्ये उद्या 2ऱ्या फेरीची चर्चा होणार. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती. उपाध्यक्ष JD व्हान्स हेच करणार शिष्टमंडळाचं नेतृत्व. अमेरिका आणि इराणमधील पुन्हा चर्चेच्या शक्यतेपूर्वीच तणाव वाढला. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेकडून इराणचं जहाज जप्त. अमेरिकेला प्रत्युत्तर देणार इराणची आक्रमक भूमिका. तमिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन 23 जणांचा मृत्यू. 6 कामगार गंभीर जखमी. कंपनीकडून कामगार संख्या आणि रसायनांच्या मिश्रणासंबंधी नियम मोडल्याची प्राथमिक माहिती. अजिंक्य रहाणेच्या कोलकात्याचा अखेर पहिला विजय. राजस्थानवर 4 गडी राखून मिळवला विजय, तर 5वा विजय मिळवत विजयी घोडदौड सुरूच. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.